मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 24वा कर्दम मुनींचे वैराग्य श्लोक नंबर 46। आत्मानं सर्वभूतेषु भगवन्तं अव्यवस्थितं अपश्यत् सर्वभूतानि भगवति अपि च आत्मनि। आत्मानं सर्वभूतेषु भगवन्तम् अव्यवस्थितम् अपश्यत् सर्वभूतानि भगवत्यपि चात्मनि। आत्मानं सर्वभूतेषु भगवन्तम् अवस्थितम् अपश्यत् सर्वभूतानि भगवत्यपि चात्मनि। आत्मानं सर्वभूतेषु भगवन्तम् अव्यवस्थितम् अपश्यत् सर्वभूतानि भगवत्यपि चात्मनि। आत्मानं सर्वभूतेषु भगवन्तम् अव्यवस्थितम् अपश्यत् सर्वभूतानि भगवत्यपि चात्मनि। भगवन्तम् अवस्थितम् अपश्यत् सर्वभूतानि भगवत्यपि चात्मनि। आत्मानं परमात्मा सर्वभूतेषु सर्व जीवमात्रांमध्ये भगवंतम परम पुरुषोत्तम भगवान अव्यवस्थितम स्थित अपश्यत त्यांनी पाहिले सर्वभूतानि सर्व प्राणी मात्रे भगवती परम पुरुषोत्तम भगवंतांमध्ये अपि आणखीनही च आणि आत्मनी परमात्म्यावर। भाषांतर आहे परम पुरुषोत्तम भगवंत प्रत्येक जीवमात्राच्या हृदयात स्थित आहेत आणि प्रत्येक जण परम पुरुषोत्तम भगवंतांच्याच अधिष्ठानामुळे अस्तित्वात आहे। कारण तेच प्रत्येकाचा परमात्मा आहेत असे त्यांना दिसू लागले। कोणाला? कर्दम मुनींना। मैत्रेय ऋषी ही कथा पुढे सांगत आहेत। परम पुरुषोत्तम भगवंत प्रत्येक जीव मात्राच्या हृदयात स्थित आहेत। हे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 3-4 वेळेला सांगतात।
हो नाही? सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो, त्यानंतर ईश्वर सर्वभूतानि हृद्देशी अर्जुन तिष्ठती. भागवतामध्ये देखील बऱ्याच वेळेला आपण हे ऑलरेडी वाचलेलं आहे. आणि कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की तेच आपल्या जवळचे आहेत, तेच साक्षीदार आहेत, तेच आपले नियंत्रक आहेत, कंट्रोलर आहेत, आपल्याला सगळं काही पुरवणारे आहेत. त्यांना पहिल्यांदा बघायला आपल्याला शिकलं पाहिजे. त्यांची जाणीव आपल्याला व्हायला लागली तर आपण आपोआप शुद्ध होऊ शकतो, शुद्ध व्हायला लागतो. त्यांच्यामुळेच आपण अस्तित्वात आहोत याची पण जाणीव झाली पाहिजे. तर कर्दम मुनी पूर्णपणे भगवंतांना त्यांनी समर्पित करून घेतलं. घरदार, मुलं बाळ, सगळ्याची आसक्ती सोडून दिली आणि अशा प्रकारे ते भगवंतांकडे परत जाण्यासाठी सिद्ध झाले. पुढच्या श्लोकामध्ये मैत्रेय ऋषी म्हणतात, इच्छा द्वेष विहीनेह सर्वत्र समचेतसा भगवत भक्ती युक्तेन प्राप्ता भगवती गतिही. आपण खूप भाग्यवान आहोत. मराठी संस्कृत जवळजवळ सेम आहे. प्राप्ता भगवती गतिही म्हणजे काय? गती म्हणजे जी गती प्राप्त होते किंवा शेवट, परिणाम, रिझल्ट, कुठे जातो आपण, त्याला गती म्हणायचं. गती म्हणजे स्पीड नव्हे. या पुढच्या श्लोकात मैत्रेय ऋषी सांगतात, प्राप्ता भगवती गती म्हणजेच प्राप्ता भागवती गती. भागवती म्हणजे भक्तांचे अंतिम स्थान, स्वगृही. त्यांना ती गती त्यांना प्राप्त झाली. कशाने? भगवत भक्ती युक्तेन, भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये युक्त होऊन. इच्छा द्वेष विहीनेह सर्वत्र समचेतसा. भगवद्गीतेमध्ये सगळीकडे हेच सांगितलेलं आहे. इच्छा द्वेष विहीने, इच्छा आणि द्वेष पूर्णपणे बंद करून सर्वत्र समचेतसा, सर्व जीवांना समान दृष्टिकोनातून पाहून, सर्वांशी समभावाने वागून. हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. भक्ती मार्गामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, भगवंतांचा भक्त व्हायचं असेल. तर हे दोन शेवटचे श्लोक आहेत या अध्यायातले. भगवंत प्रत्येक जीव मात्राच्या हृदयात स्थित आहेत आणि प्रत्येक जण भगवंतांच्याच अधिष्ठानामुळे अस्तित्वात आहे, कारण तेच प्रत्येकाचे परमात्मा आहेत असे कर्दम मुनींना दिसू लागले. सर्व कामना आणि द्वेष यांपासून मुक्त होऊन सर्वांशी समभावाने वर्तन करणाऱ्या कर्दम मुनींनी आपल्या विशुद्ध भक्तिमय सेवेच्या आचरणाने भगवंतांकडे परत जाण्याचा मार्ग शेवटी प्राप्त करून घेतला. या दोन श्लोकात मिळून 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आपण केल्या तर आपण देखील भगवंतांकडे जाण्याचा मार्ग प्राप्त करून घेऊ शकतो. पहिली गोष्ट, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असलेले परमात्मा तेच आपले नियंत्रक आहेत, तेच आपले स्वामी आहेत, तेच आपले मित्र आहेत हे जाणणे, आणि तेच प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत म्हणून प्रत्येक जीवाच्या प्रती समभाव ठेवणे. समभाव ठेवणे म्हणजेच आपल्या मनातले सगळे वाईट भाव काढून टाकणे. जेव्हा आपल्या मनामध्ये वाईट भाव असतात, स्वार्थ, लोभ, द्वेष, तेव्हा आपण समभाव ठेवू शकत नाही. म्हणूनच या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, इच्छा द्वेष विहीनेह. इच्छा आणि द्वेष दोन्ही निघून गेले की आपण सगळ्यांच्या प्रती समान भावाने पाहू शकतो. इच्छा आणि हा द्वेष जात नाही म्हणून आपण सगळ्यांच्या प्रती समभावाने पाहू शकत नाही. हेच शुद्धीकरणाचं समीकरण आहे.
भगवंतांच्या धामामध्ये परत जायचं असेल तर शुद्ध होणे अत्यंत गरजेचं आहे, आणि शुद्ध होण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. इच्छा आणि द्वेष पूर्णपणे बंद करणे, सर्व जीवांप्रती समभाव ठेवणे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता. जेव्हा इच्छा आणि द्वेष दोन्ही आपण नील करतो, झिरो करतो, तेव्हा या भौतिक जगातल्या सर्व द्वंद्वातून आपण मुक्त होतो. प्रभुपाद म्हणतात, प्रत्येकाचे अस्तित्व भगवंतांच्याच अधिष्ठानावर आहे. याचा अर्थ प्रत्येक जण भगवानच आहे असा नाही. बऱ्याचदा तुम्ही ऐकलंय की जे निर्विशेषवादी निराकारवादी असतात, ज्यांना भगवान व्हायचं असतं, भगवंतांमध्ये विलीन होऊन भगवान व्हायचं असतं, ते आधार कशाचा घेतात? भगवद्गीतेचाच घेतात. भगवद्गीतेवरूनच समजावून सांगतात की भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. ऍक्च्युली ते म्हणतात की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, जे श्रीकृष्ण रूपामध्ये आपल्याला सांगायला आलेले आहेत ते भगवान नाहीत. की आपणही भगवान आहोत, एक दिवस आपणही भगवान होऊ. आता सध्या आपण कर्मबंधनामध्ये अडकलोय, त्यामुळे भगवान होऊ शकत नाही. तात्पुरतं एक दिवस भगवान होऊ शकतो. म्हणून श्रील प्रभुपाद आपल्याला पुन्हा 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 याची आठवण करून देतात. प्रत्येकाचे अस्तित्व भगवंतांच्याच अधिष्ठानावर आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण भगवानच आहे. हे सुद्धा भगवद्गीतेत स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व काही भगवंतांवर आधारित आहे. अहम सर्वस्य प्रभवो. मगाशी मी सांगता सांगता विसरलो की हे निर्विशेषवादी निराकारवादी लोक भगवद्गीतेचा आधार घेऊनच सिद्ध करायचा प्रयत्न करतात की असं भगवान म्हणजे एखादी शक्ती आहे, आपण पण त्याच शक्तीचा एक भाग आहोत. एक दिवस आपण त्या शक्तीमध्ये विलीन झालो की आपण देखील तीच शक्ती होणार आहोत. भगवद्गीतेमध्ये कुठे दिलेलं नाही, तरी पण भगवद्गीतेच्या आधारावरतीच सांगतात. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे निराकारवादी निर्विशेषवादी ऍक्च्युली ब्रह्मसूत्र आणि कधी कधी श्रीमद भागवतमचा आधार घेऊन देखील हेच तत्वज्ञान सांगतात. भागवतमचा आधार घेऊन कसं सांगतात मला पण कधी कळालं नाही ऍक्च्युली, कारण भागवतमच्या पानावरती भगवंतांशिवाय दुसरं काही लिहिलेलंच नाही. अमेझिंग हो की नाही? परंतु भगवंत ही सर्वत्रच आहेत असा याचा अर्थ नाही. सर्व काही भगवंतांवर आधारित आहे, परंतु भगवंत ही सर्वत्रच आहेत असा याचा अर्थ नाही. वेल ऍक्च्युली भगवंत सर्वत्र आहेत, परंतु सर्वत्र पसरलेली ही शक्ती म्हणजेच भगवान आहेत असं पण नाही. ही रहस्यमय स्थिती अतिप्रगत भक्तांनी समजून घेतली पाहिजे. प्रभुपाद म्हणतात ही रहस्यमय स्थिती. ऍक्च्युली ही रहस्यमय स्थिती नाही आहे, परंतु ही स्थिती रहस्यमय स्थिती असल्यासारखी आपल्याला वाटते, कारण आपण भक्तीमध्ये प्रगत झालेलं नसतं. भक्तीमध्ये प्रगती करणे म्हणजे काय? ऍडव्हान्स्ड भक्त, प्रगत भक्त, वरिष्ठ भक्त होणे म्हणजे काय? भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायला सुरुवात करणे. जेव्हा आपण अशा प्रकारचा विश्वास ठेवत नाही, तेव्हा अजूनही मीच स्वामी आहे, मीच प्रभू आहे, कुठेतरी आतमध्ये इच्छा असते. जेव्हा आपण प्रगत भक्त नसतो, नुसतंच भक्त असतो. काल आपण चर्चा केली शुद्ध भक्त, अशुद्ध भक्त वगैरे. आणि त्यामुळे हे भगवंतांचं स्वरूप जे आहे, ज्याला श्री चैतन्य महाप्रभू सांगतात अचिंत्य भेद अभेद तत्व, हे समजायला खूप थोडंसं कठीण जातं आपल्याला. ऍक्च्युली तसं काहीच कठीण नाहीये त्याच्यामध्ये. कठीण त्याच व्यक्तीला जातं ज्याला ते कठीण करायचंय, ज्याला स्वतःचं अस्तित्व स्वामी म्हणून, प्रभू म्हणून सोडायचं नाहीये. त्याच्यासाठी सगळंच कठीण आहे.
त्याच्यासाठी वेदांमध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेलं भगवद्गीता, भागवतम सगळंच कठीण आहे. खूप अवघड आहे प्रभूजी. कारण मला माझी इंद्रिय तृप्ती, मला माझी स्वामी प्रभू व्हायची इच्छा सोडायची नाही, त्यामुळे मला सगळंच अवघड वाटतं. आपल्या इंद्रिय तृप्तीच्या आडवं आलेलं सगळं काही आपल्याला अवघड वाटत असते, कठीण वाटत असते, अशक्य वाटत असते. कारण आतून अशी सूक्ष्म इच्छा असते आपली की याला जर आपण कठीण, अशक्य म्हणून सिद्ध केलं तर आपल्याला ते करायला लागणार नाही. आणि आपल्याला ते करायला लागू नये, आपणच स्वामी राहावं याची आपली इच्छा असते. प्रभुपाद इथे म्हणतात की ही जी रहस्यमय स्थिती आहे की भगवंत सगळीकडे असूनही सेपरेट भगवान असू शकतात, सगळं काही भगवंतांच्या आतमध्ये असूनही भगवंत सेपरेट असू शकतात, कणाकणामध्ये असूनही त्यांचं सेपरेट व्यक्तिमत्व असू शकतं. ही जी अचिंत्य भेदाभेद तत्व आहे हे ऍडव्हान्स्ड प्रगत भक्ताला आपोआप कळतं, जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. भक्ताचे 3 प्रकार आहेत प्रभुपाद सांगतात इथे. नवसाधक म्हणजे कनिष्ठ अधिकारी, मध्यावर्ती स्थित असलेला मध्यम अधिकारी आणि अतिप्रगत वा उत्तम अधिकारी किंवा उत्तम भक्त. नवसाधक भक्ताला भक्तिमय सेवेचे तपशीलवार ज्ञान समजून घेता येत नाही, पण तो मंदिरातील केवळ श्रीमूर्तींची भावयुक्त सेवा करतो. एवढं कळालेलं आहे त्याला की हे भगवान आहेत, मला मंदिरात येऊन सेवा करायचं आहे. त्याचा अजून इच्छा द्वेष गेलेला नसतो, समभाव आलेला नसतो. फक्त भगवंत आहेत आणि भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत एवढं त्यांनी मान्य केलेलं असतं, म्हणून त्याला भक्तच म्हटलेलं आहे. परंतु नवसाधक, नवीन भक्त, कनिष्ठ अधिकारी म्हटलेलं आहे. भगवंत कोण आहेत, भक्त कोण आहे, अभक्त कोण आहे, निष्पाप कोण आहे हे मध्यम भक्त जाणतो आणि विविध लोकांशी तो विविध प्रकारे योग्य असे वर्तन करतो. जो मध्यम अधिकारी आहे तो भगवंतांना पण मानतोच नवसाधकाप्रमाणे, तो भक्तांना पण मानतो. भगवंत कोण आहेत, भक्त कोण आहेत, अभक्त कोण आहेत हे देखील तो जाणतो. निष्पाप कोण आहेत आणि प्रत्येकाशी तो अशा प्रकारे वेगवेगळा व्यवहार करतो. भक्तांशी भक्तांसारखा, अभक्तांशी अभक्तांसारखा. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जो नवीन भक्त असतो, कनिष्ठ अधिकारी, तो फक्त भगवंतांना मान देतो, बाकी कोणाला मान देत नाही. जो मध्यम अधिकारी असतो तो भगवंतांना मान देतो, मानतो, भक्तांना मानतो, बाकी कोणाला मानत. आणि जो उत्तम अधिकारी असतो तो भगवंत, भक्त, अभक्त, सूर, असुर सगळ्यांना समभावाने पाहतो. ऑफकोर्स तो जाणतो, असं नाही की समभावाने पाहतो याचा अर्थ असा नाही की तो जाणत नाही की कोण कोण आहे. तो जाणतो कोण भक्त आहे, कोण अभक्त आहे, परंतु तो द्वेष करत नाही. आलं का लक्षात? सगळ्यांना समभावाने पाहतो म्हणजे काय, तो द्वेष करत नाही. तो जेव्हा पाहतो की एखादा व्यक्ती अभक्त आहे, त्याचवेळी तो हे देखील पाहतो की ही त्याची चूक नाही, त्याच्या कर्मामुळे त्याला हे अशा प्रकारचं शरीर मिळालं आहे, अशा प्रकारचं मन मिळालेलं आहे आणि तो या भौतिक जगाच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली अभक्त असल्यासारखा दिसतो. ओरिजिनली सगळेच भक्त आहेत. याला म्हणायचं समभावाने पाहणे. आणि त्याची आताची जी स्थिती आहे अभक्तांसारखी, त्याच्यामध्ये तो भयानक दुःख भोगत आहे. जोपर्यंत तो भक्त होत नाही, स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, तोपर्यंत त्याची दयनीय अवस्था आहे. आणि उत्तम अधिकाऱ्याला त्याच्याबद्दल कळकळ वाटते, म्हणून तो त्याच्यासाठी काम करतो, भक्तीच्या प्रचारासाठी. हा फरक असतो कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी. प्रभुपाद हे वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याचदा सांगितलं जातं. प्रभुपाद एका ठिकाणी असंही सांगतात की जो कनिष्ठ अधिकारी असतो त्याला शास्त्राचं ज्ञान नसतं, परंतु भगवंतांवरती विश्वास असतो.
जो मध्यमाधिकारी असतो त्याला थोडंफार शास्त्राचं ज्ञान असतं, परंतु समोरच्या व्यक्तीला तो शास्त्र समजावून सांगू शकत नाही किंवा शास्त्रावर आधारित तो डिबेट किंवा फायटिंग करू शकत नाही. परंतु उत्तम अधिकारी याला पूर्ण शास्त्रोक्त ज्ञान असतं आणि तो कोणालाही शास्त्राच्या आधारावरती हरवू शकतो. वेगवेगळ्या अशा व्याख्या आहेत. जसं प्रभुपाद इथे देखील सांगतात की नवसाधक भक्ताला भक्तिमय सेवेचे तपशीलवार ज्ञान समजून घेता येत नाही, पण तो मंदिरातील केवळ श्रीमूर्तीची भावयुक्त सेवा करतो. त्याला अजून काही ज्ञान नाही तपशीलवार डिटेल मध्ये, परंतु तो भगवंतांना मान्य केलेला आहे. भगवंत कोण आहेत, भक्त कोण आहे, अभक्त कोण आहे, निष्पाप कोण आहे हे मध्यम भक्त जाणतो आणि विविध लोकांशी विविध प्रकारे असे तो वर्तन करतो. तो जाणतो, परंतु प्रत्येकाशी त्याचं वेगळं वागणूक असते. तथापि जो मनुष्य पाहतो की भगवंत प्रत्येकाच्या अंतर्यामी परमात्मा म्हणून वास करीत आहेत आणि सर्व काही त्यांच्या दिव्य शक्तीवर आधारित किंवा अवलंबून आहे, तो भक्तिमय सेवेमध्ये सर्वोच्च स्तरावर स्थित आहे. तो फर्स्ट क्लास डिव्होटी होतो, उत्तम अधिकारी त्याला म्हटलं जातं. आणि असा व्यक्ती भगवत धामात जाण्यासाठी पात्र होतो. त्या लेवलला आपण आलं पाहिजे. आता कुठे आहोत आपण? आता आपण कनिष्ठ अधिकारी आहोत, नवसाधक आहोत. जवळजवळ सगळे नवसाधक आहेत. मध्यम, बऱ्याच जणांना वाटतं की आपण मध्यम अधिकारी आहोत, पण ऍक्च्युली आपण मध्यम अधिकारी पण नाही. कारण मध्यम अधिकारी देखील पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेला असतो. अजून तो अभक्तांना अभक्त म्हणून पाहत असतो, परंतु तो आपली काम धंदा सगळं सोडून भगवंतांसाठी सेवा करायला त्यांनी सुरुवात केलेली असते. नो डाऊट. त्यामुळे प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की या मनुष्य जन्मामध्ये कमीत कमी आपण मध्यम अधिकारी तरी झालं पाहिजे, कमीत कमी. म्हणजे काहीतरी चान्सेस आहेत पुढच्या जन्मात पुन्हा मनुष्याचे शरीर मिळायचे आणि उत्तम अधिकारी व्हायचे. परंतु आपण त्या लेवलला नाहीये. परंतु उत्तम अधिकारी किंवा सर्वश्रेष्ठ भक्त जो सर्व जीवांना समान दृष्टीने पाहतो. का? कारण सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंत परमात्मा म्हणून प्रत्येक जीवामध्ये आहेत. त्याच्या मनातलं सगळं क्लेश निघून जातं, सगळ्या प्रकारची भौतिक प्रदूषण निघून जातात. भौतिक असं त्याच्या हृदयामध्ये मनामध्ये काही राहतच नाही आणि मगच तो भगवत धामामध्ये जाण्यासाठी पात्र होतो. त्याच्याशिवाय तो भगवत धामात जाऊ शकत. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे मैत्रेय ऋषींनी की सर्व इच्छा, कामना आणि द्वेष यापासून मुक्त होऊन सर्वांशी समभावाने वर्तन करणाऱ्या कर्दम मुनींनी, सर्वांप्रती समान भाव ठेवणारे, सर्वांशी समभावाने वागणारे, वर्तन करणारे कर्दम मुनी आपल्या शुद्ध विशुद्ध भक्तिमय सेवेच्या आचरणाने भगवंतांकडे परत जाण्याचा मार्ग शेवटी प्राप्त करून घेतला. प्रभुपाद म्हणतात भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्य केवळ भक्तिमय सेवेद्वारेच भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकतो. कुठे सांगितलंय? भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्य केवळ भक्तिमय सेवेद्वारेच भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकतो. क्लू देऊ का तुम्हाला? 2 दिवसापूर्वी श्लोक वाचलाय आपण. भजते मा प्रीतिपूर्व. हो, 2 दिवसापूर्वी वाचले. भक्त्याभिमा जानाति. भक्त्या माम अभिजानाति. तत्वतः यावन. श्लोक लक्षात राहत नाही. भक्त्या माम अभिजानाति. दुसरं कोणी मला जाणूच शकत नाही, भगवंत म्हणतात. फक्त भक्त भक्तिमय सेवेद्वारे जाणू शकतो, दुसरं कोणीही जाणू शकत नाही. आणि त्यांची दिव्य स्थिती पूर्णत्वाने जाणून घेतल्यानंतर तो भगवत धामामध्ये
प्रविष्ट होऊ शकतो. हेच सांगतात भगवंत, हो की नाही? काय आहे? भक्त्या माम अभिजानाति यावन यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तद अनंतरम. त्यानंतरच तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तदनंतरम. भगवत धामात प्रवेश करण्याची प्रक्रिया ही त्रिपाद भूती गती अर्थात भगवत धामात जाण्याचा मार्ग आहे आणि याद्वारे मनुष्याला जीवनाच्या आत्यंतिक ध्येयाची प्राप्ती करता येते. तर वाक्य विचित्र वाटते. The process of entering into the kingdom of God is Tripada Bhuti Gati or the path back home, back to Godhead. भगवत धामात प्रवेश करण्याची प्रक्रिया ही त्रिपाद भूती गती अर्थात परत घरी भगवत धामात जाण्याचा मार्ग आहे आणि याद्वारे मनुष्याला जीवनाच्या आत्यंतिक ध्येयाची प्राप्ती करता येते. आत्यंतिक म्हणजे काय? अल्टिमेट. त्याच्या पलीकडे काही प्राप्त करण्यासारखंच नाहीच आहे. कर्दम मुनींनी आपल्या अचूक भक्तिमय ज्ञानाने आणि सेवेने भागवती गती नामक या अंतिम ध्येयाची प्राप्ती करून घेतली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे रोजची साधना, रोजचं श्रवण, भक्तांचा संग, जप, आरती, साधना, सेवा हे सगळं कशासाठी करतोय? परत स्वगृही भगवत धामात जाण्यासाठीच करतोय. आणि शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी हे पुन्हा 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 सांगितलेलं आहे की या स्टेजला आल्याशिवाय तुम्ही भगवत धामात जाऊ शकत नाही. या स्टेजला आल्याशिवाय तुम्ही भगवत धामात जाऊ शकत नाही. आता हे मी का सांगतोय? कारण मी पाहिलंय, विशेष करून भारतामध्ये जे हिंदू बॅकग्राऊंड मधून आलेले असतात आपल्यासारखे मूर्ख, यांना अजून हे पण माहिती नाही की शास्त्राचं वाचन, श्रवण, भक्तिमय सेवा, साधना हे सगळं करण्यामागचा उद्देश आहे भगवत धामात परत जाणे. बऱ्याच जणांना तर बरं वाटतंय म्हणून फक्त येतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की भगवंत माझ्यासाठी काहीतरी देतील म्हणून येतात. बऱ्याच जणांना काय, मॅक्झिमम लोकांना हेच असते की माझ्या इच्छा, आकांक्षा, माझे प्रॉब्लेम्स भगवंत अशा प्रकारे दूर करतील जर मी भक्तिमय सेवा करायला लागलो तर. बरेच असे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की माझी आसुरी कामामध्ये देखील भगवंत मदत करतील जर मी भक्तीमध्ये येऊन भक्तिमय सेवा वगैरे करायला लागलो, रोज जप करायला लागलो. खूप चुकीच्या कल्पना आहेत. तुम्ही पण जेव्हा भक्तीचा प्रचार करता तेव्हा तुम्ही प्रचार करताना हेच सांगितलं पाहिजे, हा खरा प्रचार आहे जसा श्रील प्रभुपादांनी केला. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना आपण प्रचार करायला जातो त्यांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही दुःखात आहात. आणि हे मॅक्झिमम लोकांना पटतं. आणि दुसरी स्टेप सांगायची ती म्हणजे या जगात तुम्ही सुखी होऊ शकत नाही. तुम्ही दुःखात आहात कारण या दुःखालयामध्ये आहात आणि या जगामध्ये सुख नाही, इथे दुःखच आहे. परंतु चान्स आहे, अशी एक जागा आहे जिथे दुःख नाही, तिथे आपण जाऊ शकतो. तिथे कसं जायचं? यालाच भक्तिमय सेवा म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात. हेच तुम्हाला भगवद्गीतेतून शिकायचं आहे, हेच तुम्हाला वर्तनामध्ये, आचरणामध्ये आणायचं आहे आणि तिथं गेला तर तुम्ही अशा प्रकारे कायमचं सुखी व्हाल. मुळात हेच सांगत नाही आपण.
भक्तीचा प्रचार करताना सांगायलाच आपण याची सुरुवात करतो की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तुम्ही या आमच्या मंदिरात या, जप करा. आणि हा पायाच हा घातला की मग पुढचं काहीच होत नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून श्रील प्रभुपाद देखील जेव्हा भारतात होते, भारतातल्या लोकांना हे समजावून सांगायचा प्रयत्न करायचे, तेव्हा श्रील प्रभुपाद देखील बऱ्याचदा फ्रस्ट्रेट व्हायचे, वैतागायचे. ते म्हणायचे की या हिंदू लोकांना सांगणं अत्यंत कठीण आहे, कारण त्यांच्या डोक्यात बसलंय की देव, देवी, देवता, भगवान या सगळ्यांचा उपयोग माझ्यासाठी आहे. त्यामुळे ही शुद्ध भक्तिमय सेवेचा जो मार्ग आहे ते मॅक्झिमम लोक स्वीकारच करत नाहीत. स्वीकार केल्यासारखं दाखवतात, ऍक्च्युअली स्वीकार करत नाही. आणि म्हणून मी म्हटलं, बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की या सगळ्याचा उद्देश आहे आपण भगवत धामात जाऊन भगवंतांची सेवा करणे. बऱ्याच ठिकाणी हे सांगितलेलं आहे की भगवत धामात जायच्या हेतूने जरी केलं तरी तो देखील स्वार्थ आहे, ती शुद्ध भक्ती नाही आहे. परंतु प्रभुपाद आणि आपले सगळे आचार्य म्हणतात की निदान तो तरी स्वार्थ ठेवा. तो देखील स्वार्थ नाहीये. याच भौतिक जगातच राहून आपल्याला सगळी सुख प्राप्त करण्यासाठी भक्ती करायची आहे, ते कधीच शक्य नाही. हे बरोबर एकमेकाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे वरवर हे वाटतं आपल्याला भक्ती केल्यासारखं, परंतु ती भक्ती नाहीये. आणि म्हणून ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत या भक्तिमय, समजा तुम्हाला हे पटलेलं आहे की भगवत धामात जायचंय, हे दुःखालय आहे, या दुःखातून बाहेर पडायचंय, हे 100% पटलंय. 100 पटलेलं असलं तरी 100% कोणाला पटत नाही, ऍक्च्युली मी पाहिलेलं आहे. आणि 100% पटलेलं असलं तरी तो आचरण करणार नाही, कारण त्याला त्याचं शरीराशी संबंधित सगळं काही इतकं प्रिय असतं. एनिवे, ज्याला पटलंय त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे त्याचं काटेकोरपणे आपण आचरण केलं तरच जाऊ शकतो. आणि त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी आहेत. भगवंत आपल्या परमात्मा म्हणून आहेत, तसंच प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून आहेत. तेच सगळ्यांना कंट्रोल करतात, तेच सगळ्यांचे नियंत्रक आहेत. हे जाणून त्यांना शरण जाणे आणि इच्छा द्वेष हे दोन्ही बंद करून सर्व जीवांप्रती समान समभाव ठेवणे, हे ऍक्च्युली आहे कॉमन सेन्स, परंतु स्वतःला मनाला हे पटवून द्यायला अतिशय कठीण आहे. सर्व जीवांप्रती समभाव ठेवायचा म्हणजे आपला स्वार्थ पूर्णपणे सोडावा लागतो. नसेल तर कसं समभाव ठेवणार तुम्ही? 5 पैशाचा, एका क्षणाचा देखील स्वार्थ ठेवला नसला पाहिजे. आणि हीच प्रक्रिया आहे, हीच प्रोसेस आहे, दुसरी कुठली नाहीये. बरेच लोक हे ऐकल्यानंतर म्हणतात हे अवघड आहे, दुसरी कुठली प्रोसेस आहे का शोधूया आपण. दुसरी कुठली पद्धत सांगितली का भगवद्गीतेमध्ये? आणि एखाद दुसरे तुम्हाला भेटले दुसरी पद्धत सांगणार आहे भगवद्गीतेमधले, तुम्हाला ते लगेच आवडतात. हा, चला या प्रभूजींच्याकडे जाऊया. हे प्रभूजी आपल्याला उठसूट शुद्ध व्हायला सांगतात, याचा काही अर्थ नाही. शुद्ध झाल्याशिवाय कुणाचीही इथून सुटका नाही. आणि इथे राहणे म्हणजे नाश पावणे, नष्ट होणे. ऍक्च्युली भगवद्गीतेच्या पानापानावरती हेच आहे. काल आपण काय वाचलं? काल हेच वाचलं. आज संध्याकाळी आपण भगवद्गीतेमध्ये हेच वाचणार आहोत. फेमस श्लोक भगवद्गीतेला. भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि सगळ्यांना तेच कंट्रोल करत आहेत. यंत्रारूढानि मायया. याचा डीप मध्ये जाऊन अर्थ समजावून घ्यायचा. भगवंत म्हणतात ईश्वर सर्वभूतानि हृदयेषु अर्जुन तिष्ठति. म्हणजे त्यापुढे काय? ब्राह्मणाम सर्वभूतानाम यंत्रारूढानि माया. हे यंत्र जे आहे आपलं, याचं कंट्रोल, याचं सगळं बटणं भगवंतांच्या हातात आहे. आणि जेवढं लवकर आपण मान्य करू आणि त्यांना शरण जाऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, सोपं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हेच सांगण्यात येणार आहे.
आणि जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांचा द्वेष करतो, समभाव ठेवत नाही, तेव्हा तेव्हा हे जे कंट्रोलर आहेत बटणं सगळे हातात घेऊन, ते आपली बटणं आवळतात, आपल्याला दुःख देतात. दुःख म्हणजे दुसरं काही नाही, दुसऱ्यांचा द्वेष करणे म्हणजेच दुःख आहे आणि प्रेम करणे म्हणजे सुख आहे. एवढं सोपं आहे समजायला, पण तो आपल्याला समजत नाही, कारण आपला स्वार्थ सगळीकडे नडतो. स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबियांबद्दल, नातेवाईकांबद्दल आपल्याला आस्था असते, चांगलं व्हावं असं वाटत असतं, परंतु दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं वाटत नाही. सगळ्यांच्या प्रती समान भाव ठेवला पाहिजे. आणि म्हणून बघा, आता सध्या स्थितीला आपल्या संस्थेमध्ये इतकी वाईट अवस्था का झालेली आहे, कारण ही शुद्धता कोणी समजावून सांगत नाही, या शुद्धतेच्या लेवलला कोणाला यायचं नाही. आणि म्हणून भक्तांमध्ये देखील इच्छा द्वेष आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे, निंदा आहे, प्रॉब्लेम्स आहेत, पॉलिटिक्स आहेत. हे सगळं बघितल्यावर आपण म्हणायला पाहिजे की आपण कुठल्या लेवलला आहे? नवसाधक आहे, कनिष्ठ अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, की उत्तम अधिकारी आहे? कुठल्या लेवलला? कनिष्ठच्या पण खालचे. सिरियसली या गोष्टीचा प्रचार केला पाहिजे. हरे कृष्ण. अरे शेवटचं वाक्य वाचायचं राहिलंच की आपलं. अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदातील कर्दम मुनींचे वैराग्य नामक 24व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. भगवंत किती रूपामध्ये येऊन सांगतात आणि प्रभुपाद एवढं विश्लेषण करून सांगतात, तरी माझ्यासारखे बद्ध जीव जे आहेत ते मानत नाहीत. म्हणजे आपण कसं एखादं लहान मुलं असते, त्याला ह्या पद्धतीने सांगा, त्या पद्धतीने सांगा, अरे असं आहे. प्रभुपाद एवढं सगळं सांगत असतात, तरी पण आज तुम्ही जे एवढं विश्लेषण करून कर्दम मुनी जे सांगितलं, म्हणजे बऱ्याच वेळेला सांगितलं, परत कर्दम मुनी आले, अरे आता तरी ऐका, तरी थोडा तरी बदल व्हायला पाहिजे आमच्यात स्वतःमध्ये, माझ्या अशी मला वाटते. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. भारतामधल्या लोकांना अजून एक गोष्ट समजत नाही, म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट आपण शिकायला जातो ती आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी आहे. तिथंच राहायचं होतं तर मग शिकायला कशाला जायचं? हो की नाही? आणि हे सांगितल्यानंतर बरेच भक्त म्हणतात, बरेच भक्तांना अवघड वाटायला लागतं आणि बदलायची इच्छा नसते. आणि बदलायची इच्छा नाही, मग तुम्ही आलाय कशाला इथे? आपण इंजिनिअरिंग कॉलेजला कशाला जातो? काहीतरी बदल करून त्यातून फायदा व्हावा आपल्याला म्हणून जातो. मग भक्तीमध्ये पण आल्यानंतर बदल केला पाहिजे, मग फायदा होईल. फुकटचं कोण कोणाला कोण काय देणार आहे? हो की नाही? इंग्लिश मध्ये म्हटलं जातं, चेंज इज लाईफ. बदलाला खूप लोक घाबरतात. अक्षरशः एक खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर बसा म्हटलं तरी लोकांच्या मनात पहिला विचार येतो, अरे यार आता बसलो होतो निवांमध्ये इथे. चेंज कुणाला नको असतो, बदल कुणाला नको असतो. परंतु भक्तीचा अर्थ काय आहे? भगवद्गीता, भागवतम, भक्ती का सांगितलेली आहे? तर काय लिहिलंय? इतके दिवस तुम्ही अशा प्रकारे वाईट गोष्टी करत होता, चांगल्या गोष्टी म्हणजे काय हे शिकायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे बदलायचं आहे. बदल हा केलाच पाहिजे. बदल केल्याशिवाय काही होत नाही. जे भौतिक जगामध्ये यशस्वी झालेत त्यांना जरी तुम्ही विचारलं, ते तुम्हाला सांगतील की बदल, चेंज जो लवकर फास्ट ऍक्सेप्ट करतो, बदल जो लवकर मानतो, त्याची प्रगती फास्ट होते.
भौतिक जगात देखील. याचं परफेक्ट उदाहरण आहे नोकिया. एक काळ होता जेव्हा मोबाईल म्हटले की लोक म्हणायचे नोकिया. जेव्हा माझं जस्ट इंजिनिअरिंग झालं होतं आणि जग बदलत गेलं, नोकिया कंपनीने म्हटलं नाही आम्ही नाही बदलणार, आणि ती कंपनी डुबली, संपली, फिनिश. भौतिक जगात पण हेच होतं ऍक्च्युली. साधा किराणा मालाचा दुकानदार देखील गल्लीतला म्हणाला की मी बदलणार नाही, त्याच्या बाजूला डीमार्ट येतं आणि त्याला संपून जात, कारण तो बदलला नाही. बदलायला लागतच, आणि म्हणून जो फास्ट ऍक्सेप्ट करतो, लवकर जो बदलतो, त्याची प्रगती होते. सेम अध्यात्मामध्ये देखील बदलायला पाहिजेच. हे सगळं हृदय बदलण्यासाठी दिलेलं आहे. बदललं तर आपली प्रगती होणार, नाही बदललं आपली प्रगती होणार नाही. म्हणून बऱ्याच जणांची इच्छा असते हे बदल न होता. हो या इंटरनेट चालू आहे आपलं, गुड. त्यामुळे बऱ्याच जणांची अशी अपेक्षा असते की बदल न करता मला काही मिळेल का? तुम्हाला काही मिळणार नाही. मुळात इथे काही मिळवण्यासाठी आपण आलेलंच नाही. हा बदल करायचा आहे, हाच सगळ्यात मोठा बदल करायचा आहे की हे मला पाहिजेचं रूपांतर मी काय देऊ याच्यामध्ये करायचंय. बस हा सगळ्यात मोठा बदल करायचा, मग आपली प्रगती होते. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. जिथे आपला अपमान होतो तिथे आपण जायचं नाही असं चाणक्य पंडित म्हणतात, परंतु चैतन्य महाप्रभू म्हणतात अमानिना मान देन. मान अपमान असलं काही नसतंच. चाणक्य पंडितांची जी चाणक्य नीती आहे ती प्रॅक्टिकली आपण कसं वागलं पाहिजे याच्यासाठी आहे, या भौतिक जगामध्ये, विशेष करून कलियुगामध्ये. तर त्याचा अर्थ हा असा नाही आहे की तुमच्या मनाला लागलं म्हणून तुम्ही तिथे जायचं नाही. जिथे आपला अपमान होतो तिथे आपण जायचं नाही. म्हणजे जिथे हे अपमान करणारे लोक असतात ते मूर्ख असतात, त्या मूर्खाच्या संघामध्ये आपण जास्त वेळ राहायचं नाही. तुम्ही त्यांना कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला ते समजणार नाही, ते अपमानच करत राहणार. हे तुला काय समजते? मग आपण, चाणक्य पंडित पण तेच सांगतात आणि चैतन्य महाप्रभू पण तेच सांगतात, आपण म्हणायचं हरे कृष्ण, तुम्ही आहे, तुमचं अहंकाराचं जग आहे, बुडा, आपण निघून यायचं तिथून. आलं का लक्षात? बऱ्याचदा आपण याची चर्चा करतो की नाही की एखाद्या माणसाला किती सहन करायचं आणि कधी सोडायचं, त्याच्यासाठी हा रूल वापरायचा चाणक्य पंडितांचा. एखादा व्यक्ती जर आपलं काही ऐकतच नसेल, जे आपण भगवद्गीतेप्रमाणे सांगतोय ते, आणि उलटा आपलाच अपमान करत असेल कंटिन्युअसली, डोक्यात काही त्याच्या शिरतच नाही, आपण त्यांना सोडून द्यायचं, तिथे जायचंच नाही परत. आलं का लक्षात? याचा अर्थ असा नाही की त्यांनी मला माझा मान दिला पाहिजे मगच मी जाणार. मुळात भक्ताला मान अपमान प्रकारच नसतो. मग तो कोणाचा अपमान करत असतो? ऍक्च्युली भगवंतांचा अपमान करत असतो, कारण तुम्ही भगवंतांनी जे सांगितलंय ते सांगत असता, तुम्ही तुमच्या मनाचं थोडीच सांगता. बरोबर आहे ना?
त्याला कोणी नाही म्हणत असेल तर तो भगवंतांचा अपमान करते, मग अशा ठिकाणी राहायच नाही. दुसरा एक असा याचा अर्थ असा होतो, चाणक्य पंडित म्हणतात की अपमान करायची इच्छा असणारा व्यक्ती जनरली असुर असतो. आपल्याला पण माहिती असते समोरचा व्यक्ती चुकीचं वागते, पण आपण त्याला असं म्हणतो का चार चौघांसमोर त्याचा अपमान होईल असं बोलतो का आपण त्याला? नाही, आपण त्याला बाजूला घेऊन व्यवस्थित समजावून सांगतो. परंतु हे अपमान करणारे व्यक्ती असे हे असतात, काय म्हणतात त्याला, मत्सरी असतात, द्वेष करणारे असतात दुसऱ्यांचे, सापासारखे. प्रभुपाद देखील सांगतात द्वेषी माणसाचा कधीही संग करायचा नाही, त्याची सेवा पण करायची नाही, रिजेक्ट केलं पाहिजे आपण त्याला. जो मत्सर करतो, द्वेष करतो लोकांचा, भगवंतांचा, तिथे अजिबात राहायचं नाही. आणि जसं परवा आपण वेगवेगळे याचे अर्थ निघतात, हा देखील खूप महत्वाचा अर्थ आहे की आपण जास्त वेळ तिथे राहिलो की आपण पण अपमान करायला शिकणार. कारण भौतिक जगामध्ये अजून आपण शुद्ध झालेलो नाही. 10 वाक्य आपण सहन करू, 11व्या वाक्याला आत ना आपल्यामध्ये आतमध्ये काहीतरी उकळायला सुरू होतं. मग अजून एक अर्ध्या तासाने आपल्या पण तोंडातनं जात. म्हणून राहायचं नाही आपण तिथे, आपला कंट्रोल सुटतो मग, हो की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं पॉइंट म्हणजे तिथून निघून जरी आपण आलो तरी त्या व्यक्तीबद्दल कुठल्याही प्रकारचा ग्रज ठेवायचं नाही. ग्रजला काय म्हणतात मराठीत? गावठी भाषेत म्हणतात खुन्नस ठेवायची नाही. त्याने माझा अपमान केला. बरेच लोक येऊन सांगतात त्याने माझा अपमान केला. सोडून द्या प्रभूजी, आता काय ते विचार करून, नाही मी काय करणार नाही, मी काय तिथे जाऊन त्यांना काही बोलणार पण नाही, काय करणार पण नाही, पण त्यांनी माझा अपमान केला. मग आता काय करणार पण नाही आहे, काय जाऊन बोलणार पण नाही, मनात तर कशाला ठेवलं, ते पण सोडून द्या, कशाला धरून बसायचं. त्याच्यात तुमचा फायदा आहे, मन शांत होईल, शोकमुक्त होईल, चिंतामुक्त होईल. जे भगवंतांची सेवा तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये मन लागेल, व्यवस्थित करू शकाल. त्यामुळे चाणक्य पंडित काय चुकीचं सांगत नाहीत, फक्त चाणक्य पंडित बऱ्याचदा असं प्रॅक्टिकली काय केलं पाहिजे सांगतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.